सर्व विद्यार्थी मित्रांचं या तासामध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वारकरी संप्रदायाबद्दल चर्चा करणार आहोत. मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास अभ्यासत असताना वारकरी संप्रदायाचं कार्य विचारात घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. वारकरी संप्रदाय हा अत्यंत लोकप्रिय असा भक्ती संप्रदाय आहे. साधारण 13व्या शतकाच्या उत्तरार्धात वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली. वारी करणारा तो वारकरी या अनुषंगाने याला वारकरी संप्रदाय असं म्हणतात. संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम ज्ञानेश्वरी लिहिली आणि तिथून वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली असं आपल्याला म्हणता येईल. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत हे पांडुरंग असून पंढरपूर हे त्यांचं तीर्थक्षेत्र आहे. तर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे त्यांचे प्रमाण ग्रंथ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, वारकरी संप्रदाय विठ्ठल किंवा पांडुरंग यांना कृष्णाचा अवतार मानतात. यामुळे याला भागवत धर्म किंवा भागवत संप्रदाय असंही म्हटलं जातं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला विचारात घ्यावा लागतो की मध्ययुगीन काळामध्ये वारकरी संप्रदायाचं असं स्वतंत्र वेगळेपण का आहे. खास करून संत साहित्याची सुरुवात त्यांनी केली. तर त्या एकूणच मराठीमधल्या संत साहित्यामधल्या संत कवींची कामगिरी काय आहे, त्याच्या पाठीमागचं तत्त्वज्ञान काय आहे, त्याचे आचारधर्म काय आहे, या वारकरी संप्रदायाचं स्वरूप काय आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्रामुख्याने इथे विचारात घ्याव्या लागतात. आणि मग वारकरी संप्रदायाची सुरुवात आपल्याला अभ्यासाच्या निमित्ताने करावी लागते. तुम्हाला प्रश्न पडला असेल की वारकरी याचा अर्थ आपण सांगितला की वारी करतो तो वारकरी, म्हणजे पंढरपूरची जो वारी करतो तो वारकरी असं आपण म्हणालो. तर संप्रदाय म्हणजे काय? तर संप्रदाय या संकल्पनेचाही थोडक्यामध्ये आपल्याला विचार करावा लागतो, जेणेकरून आपल्याला वारकरी संप्रदायाच्या एकूणच कार्यपद्धतीचा विचार आपल्याला करता येईल. संप्रदायाचा अर्थ असा की ज्या लोकांचे आचार आणि विचार सारखे आहेत, अशा आचार आणि विचार सारखे असलेल्या लोकांचा समूह म्हणजे संप्रदाय. आता यांचं आचार विचार सारखेपण जे म्हणतो आपण, म्हणजे नेमकं काय असेल, तर अगदी साधं सोपं गणित आहे की जे पंढरपूरची वारी करतात किंवा या वारकरी संप्रदायाने घालून दिलेल्या सगळ्या आचारांचं ते तंतोतंत पालन करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या ग्रंथांचं ते नेहमी करतात, पठण करतात. हा सगळा जो भाग आहे, हा सगळा भाग आचार विचाराशी निगडीत आहे. आणि अशा सारख्या आचार विचार असलेल्या लोकांचा समूह म्हणजे संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे जे पंढरपूरची वारी करतात, वारी करणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे तो वारकरी संप्रदाय झाला. या वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं स्वरूप काय असेल, तर ते आपल्याला इथे विचारात घ्यावं लागतं. आपण सुरुवातीला म्हणालो की 13व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली आणि त्यांनी जाणीवपूर्वक मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्ञानेश्वरांचं नाव घ्यावं लागतं. त्यांच्यासोबत असलेल्या समकालीन असलेल्या संत नामदेवांचंही आपल्याला नाव घ्यावं लागतं. ह्याने जाणीवपूर्वक मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. म्हणजे ज्या काळामध्ये संस्कृत ही ज्ञानाची भाषा होती, सर्व धर्मग्रंथ हे संस्कृत भाषेमध्ये होते, त्या काळामध्ये प्राकृत मराठी बोली भाषेमध्ये प्रामुख्याने लिहायला हवं, लिहिलं गेलं पाहिजे, या भूमिकेतून हे लिखाण झालं. सर्वसामान्य लोकांना शहाणं करून सोडावं, संस्कृत भाषेप्रमाणे मराठी भाषेतही तत्त्वज्ञान निरूपणाचं सामर्थ्य आहे, ही गोष्ट प्रामुख्याने सांगावी, पटवून द्यावी, हा हेतू या पाठीमागचा होता. आणि सर्वसामान्य जो बहुजन वर्ग आहे की ज्या वर्गांना मराठीशिवाय दुसरी कुठली भाषा येत नाही, संस्कृत भाषा ज्यांना अजिबात येत नाही, आता अशा लोकांना एकूण त्यांचं धार्मिक जीवन खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, त्या लोकांना तत्त्वज्ञान ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या लोकांचं धार्मिक जीवन सुखरूप झालं पाहिजे, या एका भूमिकेतून ज्ञानेश्वरांनी खास करून मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली आणि तिथूनच या वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर वारकरी संप्रदायाचं स्वरूप पाहत असताना
आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा विचारात घ्यावा लागतो तो मुद्दा म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. जीव आणि शिव, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकच आहे. त्या दोन्हीमध्ये अजिबात भेद नाही किंवा परमेश्वर अवतार धारण करत नाही. तर जितकी सजीव सृष्टी या पृथ्वीतलावर असेल त्या प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये जो चैतन्याचा अंश आहे तो अंश म्हणजे परमेश्वराचा अंश आहे. याला अद्वैतवादी तत्वज्ञान असं म्हणतात. प्रामुख्याने त्या काळात महानुभाव संप्रदाय ही रूढ झालेला होता. हा महानुभाव संप्रदाय द्वैती मताचा होता. ते असं म्हणायचे की श्रीकृष्ण अवतार धारण करतो. ज्या ज्यावेळी या पृथ्वीतलावर सामान्य माणसांच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात त्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रामुख्याने परमेश्वर अवतार धारण करतो यावर त्यांची धारणा होती. ते कडक संन्यास धर्म सांगायचे. त्याच्या अगदी विरोधामध्ये मात्र वारकरी संप्रदायाने साधा सोपा भक्तीचा मार्ग सांगितला. ते सांगतात की परमेश्वर आणि सामान्य माणूस, जीव आणि शिव हे दोन्ही एकच आहेत, त्यांना वेगळं करता येत नाही. आणि परमेश्वर कुठलंही अवतार धारण करत नसल्यामुळे परमेश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी संन्यास घेण्याची गरज नाही किंवा संसाराचा त्याग करून कुठेतरी जंगलात जाऊन बसायची गरज नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे परमेश्वराच्या भक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. आपण जे दररोजची कामं करतो ती दररोजची कामं करत करत आपल्या दैनंदिन दररोजच्या कामामध्ये सतत एकाग्रपणाने आपण राहून सुद्धा फक्त मुखाने नामसंकीर्तन करून, नामस्मरण करून आपण आपल्या परमेश्वराची भक्ती आपण करू शकतो. अशा पद्धतीचा अतिशय साधा सोपा विचार वारकरी संप्रदायाने आपल्याला दिला असं आपल्याला म्हणता येईल. दररोजची नित्य नैमित्तिक कामं आपण करावीत. त्यासाठी कसल्याही कर्मकांडाची गरज नाही, कसल्याही व्रतवैकल्याची गरज नाही, कसल्या मध्यस्थाची गरज नाही. हा अतिशय साधा सोपा मार्ग या निमित्ताने सांगितला गेला. खरं म्हणजे त्या काळामध्ये आध्यात्मिक लोकशाहीचाच त्यांनी पाया घातला असं आपल्याला म्हणता येईल. केवळ संस्कृत येत नसल्यामुळे किंवा संस्कृत शिकण्याचा अधिकार नसल्यामुळे समाजातील प्रचंड मोठा वर्ग की जो अज्ञान अंधकारामध्ये चाचपडत होता, स्वतःला दूषणं देत होता, आपल्या जन्माबद्दल आपण पापी असल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये प्रचंड न्यूनगंड होता, अशा या समाजाला उभारी देण्याचं काम, त्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम या वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने झालं. ही फार मोठी गोष्ट त्या काळामध्ये घडली असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्वरूपाच्या बाबतीमध्ये अजून काय सांगता येईल तर तो आहे की त्यांनी सांगितलेला श्रमभक्तीचा मार्ग, नामभक्तीचा मार्ग आणि श्रमभक्तीचा मार्ग त्यांनी आपल्याला सरळपणाने सांगितला. श्रमभक्ती म्हणजे काय की जी व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करत असेल तेच काम तितक्याच आत्मीयतेने करत परमेश्वराच्या जवळ जाऊ शकते. हातातील कामं टाकून देणे, संसारी माणसाने आपली जबाबदारी झटकणे आणि केवळ परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून कुठेतरी जंगलात निघून जाणे, हा विचार सर्वसामान्य लोकांना अजिबात न परवडणारा होता. ती कोणत्याही काळामध्ये न परवडण्यासारखंच आहे. याही काळामध्ये जर संसारी माणसांनी सगळ्या जबाबदाऱ्या सोडून केवळ परमेश्वराचं नामस्मरण करण्याच्या निमित्ताने, भक्ती करण्याच्या निमित्ताने जर तो संसार सोडून जर कुठे बाहेर जंगलात निघून जर गेला तर ती गोष्ट आजच्या काळातही सर्वसामान्य माणसाला, संसारी माणसाला परवडण्यासारखी नाही. आता कल्पना करा, साधारण 1100-1200 वर्षापूर्वी जर अशा पद्धतीनं वर्तन जर करायचं म्हटलं तर निश्चितच ते अवघड काम होतं. आणि म्हणून वारकरी संप्रदायाने जो विचार त्या काळामध्ये दिला तो अतिशय क्रांतिकारक विचार होता असं आपल्याला स्पष्टपणाने सांगता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय आपल्याला विचारात घ्यावा लागतो तर तो हा आहे की संस्कृतचे गाढे अभ्यासक असलेल्या ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधलं जे तत्त्वज्ञान मराठीमध्ये सांगायचं ठरवलं, आणायचं ठरवलं, तर ते सांगत असताना त्यांनी जाणीवपूर्वक ओवी आणि श्लोक या जनमानसात रूढ असलेल्या लोकछंदांचा वापर केला. पुढच्या काळामध्ये आलेल्या सर्व वारकरी संत कवींनी जाणीवपूर्वक पदे, आरत्या, गवळणी, भारूड यासारख्या लोकछंदांचा वापर केला. आता आपल्याला प्रश्न पडला असेल
की याने जाणीवपूर्वक हे सगळे लोकछंद का वापरले असतील? तर त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सर्वसामान्य लोकांना सहजपणाने पचेल, रुचेल, सहजपणाने त्यांना अवगत होईल, सहज पाठांतर करता येईल, आणि ज्या गोष्टी आपल्या लोकजीवनामध्ये परंपरेपासून आहेत, कारण जात्यावरच्या ओव्या आपल्याकडे परंपरेपासून होत्याच. वेगवेगळ्या सणावाराच्या निमित्ताने जे खेळ वगैरे आपल्याकडे चालायचे त्यामध्ये सुद्धा आपल्याकडं सातत्याने गायन केलं जायचं, किंवा परमेश्वराच्या भक्तीसाठी आरत्या, भजन, पूजन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे चालूच होत्या. किंवा सार्वजनिक जीवनामध्ये पंक्तीला ज्यावेळेला लोक बसायचे त्यावेळेला श्लोकांचं वाचन व्हायचं. म्हणजे एकूणच काय, तर ह्या सगळ्या लोकछंदांचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये अगदी सर्रासपणे चालायचा. प्रत्येकाच्या ओठी, प्रत्येकाच्या घरी अगदी लहानपणापासून या सगळ्या ओव्यांचा, श्लोकांचा संस्कार सगळ्यांवरती झालेलाच आहे. मग हाच जर प्रकार जर आपण निवडला की जेणेकरून लोकांना तत्वज्ञान आपल्याला सांगता येईल, तर तो सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य आहे. यासाठी प्रामुख्याने वारकरी संप्रदायाने या ओवी, अभंग, पदे, आरत्या, भारूड यासारख्या वेगवेगळ्या लोकछंदांचा वापर जाणीवपूर्वक केला असं आपल्याला म्हणता येईल. इथं अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारात घ्यावी लागते की सांगणारी व्यक्ती किती विद्वान आहे किंवा सांगणाऱ्या व्यक्तीला किती चांगल्या पद्धतीने सांगता येतं, याच्यापेक्षा ऐकणाऱ्या लोकांना कोणत्या भाषेत ते कळतं हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मुळातच ह्या सगळ्या वारकरी लोकांचं हेतूच हा आहे की बुडता आहे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतो आम्हा. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे त्यांचा हेतूच हा आहे की सर्वसामान्य लोकांना जे कळेल, सर्वसामान्य लोकांना शहाणं करायचं आहे, म्हणून त्यांनी हा सगळा उठाठेव केला. आणि यासाठीच सर्वसामान्य लोकांना ज्या भाषेमध्ये, ज्या स्वरूपामध्ये समजेल, पटेल, रुचेल, तोच आपल्या साहित्य लिखाणाचा किंवा कथनाचा त्यांनी प्रकार म्हणून त्यांनी निवड केली असं आपल्याला इथं म्हणता येईल. तर एकूणच काय, तर साधा सोपा भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला, अद्वैतवादी तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं, कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला, परमेश्वर अवतार धारण करत नसल्यामुळं कसल्याही मध्यस्थाची गरज नाही याच्यावरती त्यांनी महत्त्वाचा आपला भर दिला. त्यानंतर श्रमभक्ती हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला, आणि नित्य नैमित्तिक आपली दररोजची कामं करीत करीत केवळ तोंडावाटे परमेश्वराचं नाम घेत घेत, ज्याला आपण नामभक्ती म्हणतो, तर त्या नामभक्तीच्या माध्यमातून परमेश्वराला आपल्याला प्रसन्न करून घेता येतं, परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. हा एक अतिशय वेगळा सर्वसामान्य लोकांना सहजपणाने पटेल, रुचेल असा विचार त्यांनी दिला. आणि ओवी, पदे, आरत्या, गवळणी, भारूड यासारख्या लोकछंदाचा जाणीवपूर्वक वापर केला. हा सगळा भाग वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान, त्याचं स्वरूप या निमित्ताने आपल्याला विचारात घेता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय निर्माण होण्यापाठीमागच्या प्रेरणा काय आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची प्रेरणा जर काय असेल तर ते आहे त्या काळातील सर्वसामान्य लोकांचं धार्मिक जीवन हे अतिशय कष्टप्रद होतं. संस्कृतशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळं आणि ब्राह्मणाशिवाय दुसरा मध्यस्थ नसल्यामुळं त्यांच्याकडून होणारं जे काही धार्मिक शोषण आहे ते शोषण थांबवायचं आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये धार्मिक बाबतीमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करायची, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करायचा, हा अतिशय महत्त्वाचा हेतू त्या पाठीमागे होता. संस्कृतमध्ये असलेलं तत्त्वज्ञान हे प्रत्येक मानवासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या आयुष्यामध्ये स्वतःची उन्नती करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पण हे कधी, जर त्याच्यापर्यंत ते सहजपणाने पोहोचलं तर. जर पोहोचत नसेल तर त्या ज्ञान भंडाराचा किंवा त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. आणि ही गोष्ट प्रामुख्याने घडत होती. संस्कृत येत नसल्याचं न्यूनगंड होतं. कदाचित आम्ही पापी आहोत, आमचा जन्म खालच्या जातीमध्ये झाला याचं न्यूनगंड होतं. आणि दुसरीकडे उच्चवर्णीयांचा अहंगंड वरचीवर वाढत होता. ह्या दोन्ही गोष्टीमुळे समाजामध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण होत होती. आता ही दरी नाहीशी करायचं आहे, लोकांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा आहे, त्यांना भक्तीच्या मार्गावरती आणायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचं सामर्थ्यसुद्धा सिद्ध करायचं आहे.
ज्या लोकांचा बोली व्यवहार ज्या भाषेमध्ये चालतो त्याच भाषेमध्ये तत्वज्ञान सुद्धा निरूपण करता येतं, तत्वज्ञानाची सुद्धा मांडणी करता येते. तर हा अतिशय अभिमानाचा हा भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना शहाणं करायचं आहे, त्यांच्या मनामध्ये भक्तीचे साधे सोपे सुलभ मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, हा हेतू या साहित्य निर्मितीच्या पाठीमागे होता, या वारकरी संप्रदायाच्या निर्मितीच्या पाठीमागे होता असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्यावेळची यादवांची सत्ता. आपण हे आद्यकवी मुकुंदराज यांच्या वेळेलाही त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. त्या काळामध्ये पैठण, औरंगाबाद, दौलताबाद हा जो परिसर आहे या परिसरामध्ये यादवांची सत्ता होती. यादव हे हिंदू राजे होते, त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. शिवाय साहित्य कला याबद्दल अतिशय आग्रही होते आणि त्यांनी त्याबद्दल प्रोत्साहनही दिलं, जेणेकरून मराठी भाषेचा मानसन्मान वाढेल, जेणेकरून मराठी भाषेमधून लोकांच्या सगळ्या धार्मिक गरजा भागतील. यासाठी जर लिखाण होत असेल तर त्याला यादवांच्या त्यावेळच्या राजांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राजाची जी भाषा असेल ती भाषा आपोआपच प्रजेची भाषा होऊन जाते. ज्या भाषेमध्ये राजकारभार चालतो, ज्या भाषेमध्ये राजाला वाटतं की आपला एकूणच कारभार चालावा, त्याच भाषेचा प्रजेच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा आपलेपणा निर्माण होतो, आपुलकी निर्माण होते. आणि मग ती भाषा कशी वृद्धिंगत होत जाईल, त्या भाषेमध्ये व्यवहार कसे होत जातील, याकडे सगळ्यांचं कल असतं. नेमकं तेच त्याही वेळेला घडलं. यादवांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला आणि तिथून मराठीमध्ये लिहिण्यासाठी, मराठीमध्ये साहित्य निर्माण करण्यासाठी एक प्रकारचं अनुकूल वातावरण निर्माण झालं. म्हणून वारकरी संप्रदायाच्या निर्मितीच्या वेळेला आपण यादवांची सत्ता होती आणि त्यांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला, त्याचप्रमाणे मराठीमध्ये साहित्य निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं, हाही एक भाग महत्त्वाचा विचारात घ्यावा लागतो. कारण त्यांच्या प्रोत्साहनामुळे मराठीमध्ये लिहिणं हा भाग सोपा झाला असं आपल्याला म्हणता येईल. जर आपण विचार केला तर लक्षात येईल आपल्या की समजा त्यावेळेला जर परकीय सत्ता आपल्याकडे असती आणि जर मराठी भाषेला जर इतका मानसन्मान राजदरबारामध्ये नसता तर निश्चितपणाने मराठी भाषेमध्ये लिहिणं तितकंसं सोपं गेलं नसतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संस्कृतमधलं ज्ञान भांडार बोली भाषेमध्ये उपलब्ध करणे. संस्कृत ही आपली फार प्राचीन भाषा आहे. रामायण, महाभारत, उपनिषदे, शास्त्र, पुराण, वेद असा कितीतरी ज्ञानाचा सागर संस्कृत भाषेने निर्माण केला. प्रचंड ज्ञान भांडार त्यांनी निर्माण केलं. आणि हे ज्ञान भांडार केवळ संस्कृतमध्ये बंदिस्त असल्यामुळं ज्या लोकांना संस्कृत येत नाही त्या सर्व लोकांसाठी त्याचा कसलाही उपयोग नव्हता. आणि वर्षानुवर्षापासून हीच प्रक्रिया चालत आलेली असल्यामुळं समाजामध्ये संस्कृत जाणणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारचा अहमगंड आणि ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आपोआप निर्माण होणे ती स्वाभाविक गोष्ट होती. हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे, हा हेतू या निमित्ताने आपल्यासमोर यायला लागतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो आहे ते म्हणजे मराठी भाषेचं सामर्थ्य सिद्ध करणे. मराठी ही आपली बोली भाषा आहे. जे तत्वज्ञान निरूपणाचं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये आहे तेच तत्वज्ञान निरूपणाचं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये आहे. हे वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने किंवा ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने ज्ञानेश्वरांनी सिद्ध करून दाखवलं. सर्वसामान्य लोकांचे बोली व्यवहार ज्या भाषेमध्ये चालतात त्याच भाषेमध्ये तत्वज्ञान सुद्धा निरूपण करता येतं. लोकांच्या बौद्धिक गरजा भागवता येतात, लोकांच्या धार्मिक गरजा भागवता येतात. हे सगळं सामर्थ्य मराठी भाषेमध्ये सुद्धा आहे आणि हे सिद्ध करून दाखवायचं आहे म्हणून त्यांनी प्रामुख्याने मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. तर या प्रेरणेच्या निमित्ताने किंवा हा वारकरी संप्रदाय निर्माण का झाला या निमित्ताने जर आपण विचार केला तर आपल्याला काय काय दिसेल. तर एक आहे की लोकांना शहाणं करून सोडायचं आहे. दोन आहे की त्यावेळची यादवांची सत्ता. तीन आहे
संस्कृत भाषेतलं ज्ञानभांडार सर्वसामान्यांसाठी खुलं करणे. चौथं आहे मराठी भाषेचं सामर्थ्य सिद्ध करणे. अशा या काही महत्त्वाच्या प्रेरणेच्या मुद्द्यांचा विचार आपल्याला करता येईल. आजच्या या तासामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने 2 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले. त्यामध्ये वारकरी संप्रदायाचं स्वरूप, त्याचं तत्त्वज्ञान कसं आहे, आणि दुसरं आहे वारकरी संप्रदाय निर्माण होण्यापाठीमागच्या प्रेरणा काय आहे. समारोपाकडे येत असताना आपल्याला असं म्हणावं लागतं की 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जाणीवपूर्वक ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने वारकरी संप्रदायाची सुरुवात केलेली आहे. नामदेवांनी हा वारकरी संप्रदाय सर्वदूर पोहोचवण्याचं कार्य केलं. वारी, कीर्तन, अभंग ही परंपरा त्यांनी सुरू केली आणि लोकांच्यासाठी आचारसूत्र घालून दिलं. लोकांनी कसं वागावं, कसं बोलावं, कोणत्या विधी कराव्यात किंवा कोणत्या कृती कराव्यात की जेणेकरून त्यांचं धार्मिक जीवन सुदृढ होईल, या निमित्ताने सगळी आचारसूत्र, तत्त्वज्ञान, स्वरूप, ह्या सगळ्या गोष्टी वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं आपल्याला सांगता येतात. तर इथं या वारकरी संप्रदायाची प्रेरणा आणि स्वरूप पाहत असताना किंवा स्वरूप आणि प्रेरणा पाहत असताना आपल्याला समारोपात असं म्हणता येईल की हे सगळे लिहिणारे संत होते, म्हणून त्यांना आपल्याला संत असं म्हणतो आपण. आणि त्याने जे लिखाण केलं त्याला आपण संत काव्य किंवा संत कविता आपण असं म्हणतो, किंवा संत साहित्य असं आपण म्हणतो. आणि ह्या संतांनी खास करून लोकांना शहाणं करायचं आहे म्हणून लिखाण केलेलं आहे. यांच्या लिखाणाचा हेतू स्वतःचं पांडित्य प्रदर्शन करणे असं कधीच नव्हता, किंवा काहीतरी 4 पैसे कमावणे किंवा स्वतःचा नावलौकिक वाढेल, स्वतःची प्रसिद्धी होईल, हाही हेतू या पाठीमागं अजिबात नव्हता. त्यांचा प्रामाणिक हेतू होता, तो म्हणजे सर्वसामान्य लोकांना शहाणं करणे हा आहे. थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की 13व्या शतकामध्ये सुरू झालेला हा वारकरी संप्रदाय आजही जनमानसामध्ये टिकून आहे. त्याचं महत्त्वाचं कारण काय असेल तर या वारकरी संप्रदायाचे जे एकूणच काही जी तत्त्व आहे, तत्त्वज्ञान आहे, आचारधर्म आहे, ते अतिशय साधं, सोपं आणि सरळ आहे. साधा सोपा भक्तीचा मार्ग सांगणार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटणार आहे. त्याच्याचमुळे आज गेल्या 1000 वर्षापासून हा संप्रदाय आजही टिकून आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या तासामध्ये आपण इथे थांबूया. या संदर्भात जर काही कोणाला शंका असतील तर जरूर आपण माझ्याशी व्यक्तिशः बोलू शकता. आपण त्याच्यावर चर्चा करू आणि इथे आपण थांबूया. धन्यवाद.